राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला. आता लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार. 18 जिल्ह्यांची यादी ही बँकेला देण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार. शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँक खात्यात आलेला आहे आणि आता परत एकदा नमोचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना लगेच 2000 रुपये नमोचे मिळणार आहे. 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे. परंतु हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही, कारण की नवे नियम आता लावण्यात आलेले आहेत. जे शेतकरी या 4 नियमात बसतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. सरकारने जिल्ह्यांची यादी आणि नवीन नियमावली असे 2 निकष आता नमोच्या 7व्या हप्त्यासाठी लावण्यात आलेले आहे. आता हे 4 नियम कोणते आणि कोणत्या 18 जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. अन्यथा बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे येतील पण तुम्हाला येणार नाही. शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. पीएम किसानचा हप्ता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आणि त्यानंतर लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नमो शेतकरी योजनाचा, जे राज्याच्या अखत्यारीत येणारी योजना, तिचाही हप्ता देण्याची नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता राज्य सरकारचे याच्यासाठी नियम वेगळे आहे, केंद्र सरकारचे नियम वेगळे. आता ज्या शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता मिळाला असेल त्यांना नमोचा हप्ता मिळेलच की नाही याची शक्यता नाही आहे, कारण की 4 नवे नियम लावण्यात आले आहे आणि 18 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे जे नियम असणार आहे त्या नियमाअंतर्गत या पैशाचं वाटप होणार आहे. तुम्हाला कदाचित 5वा 6वा हप्ता आतापर्यंत मिळाला असेल, पण त्यावेळेस नियम वेगळे होते. आता नियम वेगळ्या पद्धतीने लावण्यात आलेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेल्या दुसऱ्या योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. जर तुमच्या घरामध्ये जर कुणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की ज्या घरामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे येतात तर त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे हे कमी येणार आहे. आता तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर अजितदादा पवार हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडा किंवा तुम्ही नमो शेतकरीचा हप्ता सोडा, कुठल्या तरी एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता असं क्लिअर सांगण्यात आलेलं आहे. पण आता 18 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. 4 नियम कोणते लावण्यात आलेले आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती घेतोय. कोणाला पैसे मिळणार, कोणाला नाही मिळणार, कारण की सर्व शेतकऱ्यांना पैसे यावेळेस मिळणार नाही. आजपर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळायचा, पण 4 नियमाअंतर्गत आता पैसे कमी जास्त होऊ शकतात किंवा काही शेतकऱ्यांना पैसेच मिळणार नाही अशी ही माहिती आता समोर येत आहे. आता ज्या घरामध्ये लाडक्या बहिणी आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत, त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आता जे 2000 रुपयाची रक्कम आहे तर ती कमी करण्यात येणार आहे. ती किती रुपयांनी कमी होणार, कोणत्या शेतकऱ्यांना 0 रुपये मिळणार हे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. सरकारकडून एक अपात्रतेची यादी आणि एक पात्रतेची यादी अशा 2 याद्या प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. म्हणजे 18 जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी, अपात्र शेतकऱ्यांची यादी अशा दोन्ही याद्या बँकेकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहे. आता केंद्र सरकारची योजना जी होती पीएम सन्मान निधी योजना, त्याचे 2000 रुपये जरी तुम्हाला मिळाले असतील तर पीएमचे नियम वेगळे आहेत, नमोचे नियम वेगळे आहेत. 2 याद्या पहिल्यांदाच करण्यात आलेल्या आहेत. पात्र यादीमध्ये जर शेतकऱ्यांचं नाव आलं तर अखेर त्यांना 2000 रुपये मिळतील आणि अपात्र याच्यामध्ये आलं तर त्यांना 0 रुपये मिळतील. आणि ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी 3रा वेगळा नियम करण्यात आलेला आहे. पीएम किसानचा 20वा हप्ता केंद्र सरकारने दिलाय आणि राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेसाठी तातडीने सुरुवात केलेली आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पात्रता आणि निकष कशा पद्धतीने असतात, नियम कशा पद्धतीने लावण्यात आलेले आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेतोय. 18 जिल्ह्यांची यादी देखील आपण सांगणार आहोत आणि सोबत कोणत्या बँकामध्ये हे पैसे सगळ्यात आधी जमा होणार आहे, कारण की काही शेतकऱ्यांच्या बँकेचा देखील प्रॉब्लेम झालेला आहे. बँकाच्या संदर्भात देखील 2-4 नियम असणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. अन्यथा काय होईल, नमोचे पीएमचे पैसे आले, नमोची वाट पाहत राहताल, बाकीच्यांना पैसे मिळतील, तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचं आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही हे इथं लक्षात घ्यायचं आहे. सरसकट लाभ दिला जाणार नाही. सरकारने काही विशिष्ट नियम आणि अटी ठेवल्या आहेत जेणेकरून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आता बरेचसे शेतकरी असे आहे की घरात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णाचे पैसे घेतात, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पैसे घेतात, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे देखील पैसे त्यांनी घेतलेले आहेत. इतक्या सगळ्या योजनांचे पैसे एकाच लाभार्थ्याला तिथून पुढे मिळणार नाही. सरकारने स्पष्ट सांगितले की कोणत्या तरी एकाच योजनेचे पैसे मिळतील, नाहीतर मग सगळ्या योजना बंद होऊन जातील. आता त्यासाठी विशेष उत्पादन मर्यादा ठेवण्यात आली आहे. नियम क्रमांक 1, नमो शेतकरी योजने जी आहे
ती गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे. जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जरी त्यांनी PM किसान योजनेचा जरी त्यांना हप्ता मिळाला असेल तरी ते नमो शेतकरीसाठी पात्र होतीलच असं नाही. पात्रतेचे निकष हे पूर्वीपेक्षा कडक करण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाची मर्यादामध्ये जमिनीची मर्यादा आहे, ज्यामध्ये 2 क्रमांकाचा जो नियम आहे, ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे आता काही शेतकऱ्यांकडे 1 एकर 2 एकर 3 एकर जमीन आहे तिथपर्यंत ठीक आहे. पण काही शेतकरी असे की गडगंज संपत्ती आहे, म्हणजे 10 एकर 20 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहे, तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजिबात दिला जाणार नाही. नियम क्रमांक 3, सरकारी नोकरी किंवा पेन्शनदार. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये शेतकरी असतो, त्याचा मुलगा कुठे सरकारी जॉबला असतो, सून जॉब करत असते, मुलगी जॉब करत असतो, भाऊ करत असतो. तर अशा प्रकारच्या सगळ्या शेतकऱ्यांना यादीमधून बाहेर काढून अपात्रतेच्या यादीत त्यांचं नाव घातलं गेलेलं आहे. कुटुंबात कुणीही सरकारी नोकरदार नसावा आणि एवढंच नाही तर कुणी सरकारी नोकरीतून रिटायर होऊन पेन्शन देखील घेत नसावा. तर हा महत्त्वाचा नियम इथे लागू करण्यात आलेला आहे. आता तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे. चौथा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की एकाच घरात अनेक लाभार्थी. आता काही कुटुंबांनी काय केलं, ज्यावेळेस योजना सुरू केली होती, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये एका व्यक्तीला हा नमो शेतकरीचा लाभ द्यायचा होता. पण शेतकऱ्यांनी काय केलं, एका घरामध्ये उदाहरणार्थ 2-3 पुरुष आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरून टाकले. अनेक सदस्य योजनेचा लाभ घेत असल्याचं लक्षात आलं. म्हणजे डबल लाभ एका घरात दिला जातोय, 2 लाभार्थी 3 लाभार्थी. पण सरकारच्या नियमानुसार रेशन कार्डवर जेवढ्या सदस्यांची नावं आहेत, तर त्यापैकी एकाच कोणाला तरी लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यामधली नावं आता कट होणार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही 2-3 लाभार्थी असाल तर त्यापैकी आता लाभ कुणाला तरी एकालाच मिळणार आहे. आता हा कशा पद्धतीने लाभ मिळेल, याच्यामध्ये देखील एक नियम अशा पद्धतीने केला आहे की ज्याचं वय जास्त आहे, ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे, तर त्याला हा लाभ मिळणार आहे आणि बाकीच्यांचे लाभ हे अपात्रतेच्या यादीत गेल्यामुळे ते बंद करण्यात येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे लाडकी बहीण योजनेचा. 2.5 कोटी लाडक्या बहिणी या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्या महिला आहेत की ज्याचा लाभ घेत आहे आणि त्याच वेळेस त्या नमो शेतकरी योजनेचा देखील त्यांच्या घरामध्ये लाभ घेतला जातोय. तर सरकारने ते स्पष्ट केलंय, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं, जर कुटुंबातील सदस्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 मिळत असतील तर त्या कुटुंबातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे फक्त 500 रुपये मिळतील. म्हणजे लाडकीचे 1500 आणि इकडचे 500, म्हणजे टोटल 2000च मिळणार. पण तुम्हाला 2 योजनांचे मिळून 2000 मिळणार. किंवा त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करून टाका, अर्ज मागे घ्या आणि तुम्हाला नमोचे 2000 मिळतील. म्हणजे याचा अर्थ तुम्ही राज्य सरकारच्या 2 योजनांचा लाभ एकाच वेळी घेऊ शकत नाही. एक तर लाडकी बहीणचा घ्या किंवा नमो शेतकरी योजनेचा घ्या. सरकारच्या नियमामुळे अनेक शेतकऱ्यांना फक्त 500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात लाभ मिळणार आणि कोणत्या 12 बँकामध्ये पैसे येणार आहे. आता पहा, सगळ्यात पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर लातूर जिल्हा, त्यानंतर कोकणामध्ये पालघर जिल्हा, त्यानंतर पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग, गडचिरोली, मराठवाड्यातील उस्मानाबाद, अकोला, त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्हा. तर या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची तयारी शेतकऱ्यांनी करायची आहे की तुमचं खातं जर नॅशनलाइज बँकेमध्ये असेल तर त्याला आधार कार्ड लिंक आहे का, आधार कार्ड डिलिंक तर नाही झालं ना, हे चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही जर हे आधारचं लिंकिंग चेक केलं नाही तर मग कदाचित तुमचे पैसे यायला प्रॉब्लेम होऊ शकतो. PM किसानचे पैसे आले असतील तर तुम्हाला फारसं चेक करण्याची गरज नाही, पण ज्यांना PMचे आले नाही त्यांचा कदाचित बँकेचा प्रॉब्लेम असू शकतो. तर अशाच पद्धतीनं PM किसान योजनेनंतर नमोचे पैसे अर्जंटमध्ये देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. पण त्यासाठी वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या नियमात हे शेतकरी बसतील, पात्र शेतकऱ्यांच्या यादीत ज्या शेतकऱ्यांचं नाव जाईल त्यांनाच पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे, अन्यथा 500 रुपये मिळतील. तर अशा पद्धतीची सूचना, एक महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलो होतो. कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा. तुम्हाला PMचा हप्ता मिळाला का, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.